आपल्या लाडक्या अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी राज्यभरातून त्यांचे कार्यकर्ते आज बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानमध्ये दाखल झालेले होते आणि अखेरचा निरोप दिल्यानंतर काय नेमक्या त्यांच्या भावना जाणून घेऊयात। काय सांगाल? खरं तर आयुष्यभर दादांनी कार्यकर्त्यांना जपलं, आज अखेरचा निरोप देण्याची वेळ अनपेक्षितपणे आली। कसं वर्णन कराल? अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली असं आम्हाला वाटते। अख्खा महाराष्ट्र पोरका झाला आहे आणि खऱ्या अर्थानं दादासुद्धा आमच्या मोठ्या बंधूप्रमाणे होते ते आणि महाराष्ट्राची खूप हानी झाली आणि अशी हानी भरून निघणार नाही। कारण की आम्ही कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये रोहित दादा त्यांचा पुतण्या आमच्याकडं पाठवला होता नवीनच 2019 साली। आम्ही त्यांना आमदार केलं आणि आमदार केल्याच्या नंतर दादाने जवळजवळ 1000 कोटी आमच्या जामखेड तालुक्याला गेले। बारामती त्यांची आई असली तरी जामखेड हे त्यांची मावशी असं म्हणून अजितदादांनी प्रत्येक गोष्ट प्रशासनामध्ये लक्ष देऊन विविध प्रकारच्या सेवा देण्याचं काम केलं। मोठमोठे हॉस्पिटल बांधले, रस्ते बांधले, वेगवेगळ्या पोलिसांसाठी इमारती बांधल्या, आरोग्याच्या पूर्ण सुविधा निर्माण केल्या। त्याचबरोबर त्या ठिकाणी उच्च प्रतीचे असे बांधकाम उभे केले। म्हणजे खऱ्या अर्थानं हा लोकनेता असा लोकनेता होणे नव्हे आणि ह्या लोकनेता आमच्यातून गेला हे आम्हाला म्हणजे आणखी मनामध्ये आमच्या शंका आहेत। दादा आज नेमकी आमच्यात आहेत असं आम्हाला वाटतं। काय भावना होत्या? अखेरचा निरोप देण्याची वेळ आली, हे सगळं बघत होतात। खराखुरा महाराष्ट्राचा दादा आज आमच्यातून गेलेला आहे। ज्या दादानी बारामती बनवलं आहे, महाराष्ट्रात नाही देशात असं मॉडेल नाही आहे। आज संपूर्ण महाराष्ट्र आणि देशातून लोक आज आलेत। मी जेव्हा बाहेर सर्वे करत होतो, प्रत्येक पासिंगची गाडी नागपूर असेल, चंद्रपूर असेल, मुंबई असेल, ठाणा असेल, कोकण असेल, चांद्या ते बांद्यापर्यंतचे लोक जे सर्वसामान्य कॉमन मॅनसुद्धा आज मला इथं दिसला। दादा हा राज्याचा, देश पातळीचा, राज्याच्या लेवलचा राहून ग्राउंडला काम करणारा असा दादा होता। आज विशेष करून आम्ही कर्जत जामखेडचे लोक आहेत। मी प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा, पण आमचं दादावर एवढं जीव होतं की त्या माणसानी आज महाराष्ट्रात ज्या नगरपालिका झाल्या तालुक्याच्या, त्या फक्त जामखेड तालुक्यामुळे झाली। जामखेड नगरपालिकेला 3 जिल्हा परिषद सदस्य तू निवडून आण, राष्ट्रवादीच्या तुला नगरपालिका देतो पृथ्वीराज चव्हाणांना, तर सगळ्या नगरपालिका या महाराष्ट्रात त्यांनी केल्या। आणि रोहितदादा आमदार कर्जत जामखेडचा हा दुष्काळी भाग आहे। दादाचा कारखानासुद्धा अंबालिका सहकारी कारखाना हा कर्जत तालुक्यात आहे। आज हजारो कोटी अर्थमंत्री नात्याने जामखेड तालुक्यात दिला आणि विकासाच्या पासून जे वंचित राहिलो होतो ते सुधरवलं। आम्हाला जामखेड हा बारामती रूपाने करायचा होता, पण दादा गेल्यानंतर आमच्या आशा मावळलेल्या आहेत। काय तुमच्या आठवणी आहेत दादांच्या सोबतच्या? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हा अहिल्यानगरचा उपाध्यक्ष आहे आणि राष्ट्रीय नेते आदरणीय पवारसाहेबांचा 45 वर्षापासून असणारा एक त्यांच्या विश्वासू कार्यकर्ता आहे। दादा गेले, पूर्ण महाराष्ट्राला दुःख झालं, कारण दादा हे तळागाळातल्या जनतेचे कैवारी होते। दादा म्हणजे एकच दादा होते की अजितदादा होते। सर्व जाती धर्माच्या विचाराच्या कार्यकर्त्याला प्रेम देणारा नेता या देशातून निघून गेला। महाराष्ट्राचा पूर्ण हळहळला आहे, परंतु काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत खऱ्या अर्थानं सगळी जनता हळहळती। अजितदादांचं काम फार आखीव रेखीव अशा पद्धतीचा होता। असा नेता आता होणार नाही, न भूतोल न भविष्य असा नेता निर्माण झालेला होता। आणि जामखेड आणि कर्जत मतदारसंघ त्यांचे पुतणे आदरणीय रोहितदादा पवारसाहेब यांना ताकद देण्याचं काम दादांनी केलेलं होतं आणि पूर्ण एवढा विकास कर्जत जामखेडचा केला होता। 288 मतदारसंघापैकी असणारा कर्जत जामखेड मतदारसंघ हा कानाकोपऱ्यात सुद्धा माहीत नव्हता, परंतु महाराष्ट्राच्या नकाशावरच नव्हे तर भारत देशाच्या नकाशावर माननीय आमदार रोहितदादा पवार साहेबांनी हा मतदारसंघ विकास घडवून, कारण दादांनी निधी तेवढा पद्धतीने दिलेला आहे आणि खूप सहकार्य दादांनी केलं। आणि दादा खरोखरच लेकराची माय होती आणि सर्वसामान्य जनतेच्या लंगड्याचा पाय होता आणि जनतेवर प्रेम करणाऱ्या दुधावरची साय म्हणजे अजितदादाच होते, दुसरे कोणीच नाही असा नेता। म्हणून पूर्ण महाराष्ट्र हळहळतोय, भारत देश हळहळतोय आणि आपण खऱ्या नेतृत्वाला मोकलोत आणि पोकळी निर्माण झाली याचं दुःख फार आम्हाला वाटतंय। पोले कुटुंब
कुटुंबियाच्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्ष यांच्या वतीनं मी त्यांना श्रद्धांजली वाहतो. राष्ट्रवादीमध्ये आपण बघितलं की हे दोन गट पडल्यानंतर बरीच चर्चा झाली, वाद झाले आणि आता पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशा पद्धतीच्या चर्चा सुरू होत्या आणि हे सगळं सुरू असतानाच अशा पद्धतीनं दादांचा हा अपघाती मृत्यू. कसं आहे, दोन्ही राष्ट्रवादी मुळात हे पवारसाहेबांनी 1999 साली आम्ही मुंबईला 10 जूनला हा पक्ष स्थापन केला होता. त्याच्यानंतर काही कारणाने सत्तेच्या म्हणा किंवा काही अडीअडचणीमुळं पक्षाचे 2 विभाग झाले. जेवाभावाचे कार्यकर्ते आम्ही सगळे दादांच्या पाठीशी उभा राहिलो आणि महाराष्ट्रातला जो जेव्हा सर्वसामान्य कार्यकर्ता की आज बी आणि ह्याच्या मागं बी दादांच्या मागं उभं राहिले होते. दादा, आम्ही मुंबईला गेलो की दादा म्हणायचे, तिथून येताना तू कसा आलात, कशाने जाणार, कुठं राहिला, जेवला का. आणि अक्षरशः मी एक वेळा मुंबईला गेलो, दादा DCM वाजता मीटिंग होऊन कंप्लीट ते लिफ्टमध्ये साधारणतः 10 मिनटं लिफ्ट थांबवली आणि माझ्याकडे बघत थांबले होते की मग मी गेलो. दादा म्हणले, माझ्याकडे आला का तू, एवढं लांब का आला, माझ्याकडे काम आहे का. दादा म्हणलं, तुमच्याकडनं आलो मी, पण म्हणले नीट जा, जेवण खावण व्यवस्थित कर आणि मला भेटून जा. दादांनी आत्तापर्यंत मी उभे आयुष्याचे 40 वर्ष 1980 सालापासून पवार कुटुंबाबरोबर, त्याच्यानंतर दादाबरोबर आजपर्यंत निस्वार्थीपणे दादांच्या प्रेमापणे केलो. पण माझं एक अधुरं स्वप्न राहिलं की दादा ज्यावेळेस मुख्यमंत्री होतील आणि मी त्यांना लोक माझे दादा गाडीत बसा, दादांच्या गाडीत बसा. मी दादांना लोकांना म्हणायचो, अरे दादा एक दिवस मुख्यमंत्री होतील आणि त्या गाडीत मी दादांच्या गाडीत बसणार आहे. ही माझं स्वप्न अधुरं राहिलं. दादाला अल्लाह तालाने, परमेश्वराने उदंड आयुष्य बाबा स्वर्गामध्ये देव आणि आमच्या काळजाचा ठोका असाच आम्ही जीवनभर आमच्या वहिनीसाहेबांच्या पाठीशी राहू. काही युवक कार्यकर्ते देखील आहेत जे या सगळ्याला उपस्थित होते. काय सांगशील अशा पद्धतीनं अचानक दादांची खरं तर कालची ही जी घटना घडलेली आहे अत्यंत दुःखदायी आणि वेदनादायी सगळ्यांनाच, संपूर्ण बारामती असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र असेल, खूपच वेदनादायी. आता मी तुम्हाला सांगतो, मी इथं शिकलेलो आहे विद्याप्रतिष्ठानच्या या प्रांगणात. आम्हाला खूप इतकं वाईट वाटतं आहे म्हणजे आम्ही इथं शिकलो आहे, खेळलो आहे आणि आज दादांसाठी हा काळा दिवस इथं आम्हाला बघायला मिळतो आहे. खूपच असं दुःख होतं आहे आणि इथून पुढच्या काळात म्हणजे दादांशिवाय बारामती इमॅजिन करणं हे खूपच सगळ्यांसाठीच वेदनादायक आहे. त्यामुळं खूपच दुःख होतं आहे सगळ्यांना. आणि मी फलटण तालुक्यातला, पण मी राहतो इथंच बारामतीत, त्यामुळं संपूर्ण बोंद्रे कुटुंबीय आणि फलटण तालुक्याच्या वतीने मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. तू काय सांग? पहिलं तर निशब्द म्हणू शकतो मी. दादांनी सर्वच आम्हा युवकांचे प्रेरणास्थान दादा होते. दादांसोबत आम्ही दादांना बघून राजकारण कसं करावं, विकास कसा करावा, प्रत्येक गोष्टीचं बारकाईनं लक्ष दादा देत होते. लय लांबचे नाही, एक महिन्यापूर्वी AIचं उद्घाटन आपल्या VP कॉलेजच्या ह्या कॅम्पसमध्ये झालं आणि ते कॅम्पसमध्ये उद्घाटन होत असताना त्याच्या आधी 2 महिन्यापूर्वी आम्ही दादांच्या दौऱ्यामध्ये असताना दादांनी फरशीसुद्धा स्वतः चॉईस केली होती. फरशी ह्या प्रकारची असावी, प्रत्येक गोष्टीला बारकाईने लक्ष देणारे आमचे दादा. ज्यावेळेस आम्ही सकाळी आज येत होतो त्याचप्रमाणे रोज झालूरट करणारे लेडीज आजसुद्धा झाडत होते. म्हणजे हे शिस्तप्रिय दादा, असे दादा होणे नाही. आणि आम्ही बारामती सोडून बाहेर गेलो तर म्हणायचो आम्ही बारामतीमधून आलो. हा माज आम्ही विसरलेलो आहे. आणि हे बारामती आमची 20 वर्ष जुनी झालेली आहे, 20 वर्ष बॅकफुटला गेलेली आहे आणि हे पोकळी कुणीही भरू काढू शकत नाही. आणि मी पुन्हा एकदा दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. तर पाहिला पण कशा पद्धतीनं या सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना आपल्याला बघायला मिळतात. खरं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आज दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी हे सगळे कार्यकर्ते असतील किंवा दादांवर प्रेम करणारी सगळी मंडळी या ठिकाणी जमलेली आहेत. विशेषतः बारामती असेल, कर्जत, जामखेड असेल, या भागातील लोकांच्या भावना देखील तीव्र आपण बघतोय. दादांशिवाय बारामती असेल, कर्जत, जामखेडचा सगळा परिसर इमॅजिन करणंसुद्धा आम्हाला अवघड आहे, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया हे सगळे व्यक्त करताना बघायला मिळतात. जर्नलिस्ट सुनील काटकरचं, भूषण पाटील, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.